वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला, वेकेशन मोड ऑन. सो आम्ही चाललोय फिरायला आणि आम्ही कुठे चाललोय ते आम्हाला पण माहित नाहीये. आमच्यासाठी सरप्राईज आहे. नाही, अलिबागला नाही चालले. तर कुणी सांगितलं अलिबागला? कुणी सांगितलं? डॅडीनी मला नाही सांगितलं. डॅडीनी कधी सांगितलं? तुमचं सिक्रेट आहे का? मला सरप्राईज आहे का काय? सो मला नव्हतं सांगितलं. आता कुठं चाललोय, अलिबागला चाललोय की कुठं चाललोय मला माहित नाही. आणि गुरुला इथं नाकावरती खूप लागलं. पडला गुरु. गुरु दाखव तुझे नोज. बापरे, गुरुला खूप लागलं नाकाला. तो कार मधून खाली पडला आणि त्याला लागलं. तर आता आम्ही चाललोय. आता मी दाखवते की आम्ही कुठं चाललोय आणि आम्ही काय काय करणार आहोत ते. सो स्टे ट्यून. आणि आम्ही निघालोय, पण मयूरची कामं काय संपत नाहीये. आम्ही निघणार होतो सकाळी 8 वाजता आणि आता 11:15 वाजलेत. आणि आता आम्ही निघालोय. मयूरचे काहीतरी पेपर घ्यायचे म्हणून तो उतरलाय आणि मयूर आला. हा बोल. हॅलो, हाय. सो मी बोलते आता आपण घरी जाऊ आणि माझं गिम्बल घेऊन येऊ. कारण की मला नाही येऊ 5 मिनिटं लागतील. मयूर चल ना यार, प्लीज यार, प्लीज यार मयूर यार, एवढं घेतलंय आणि मग ते अरे प्लीज 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 जाऊन घेऊन येऊ. चला आता मला तू असं हे केलं ना तर आता जायला लागेल आपल्याला. मी पळत पळत जाते आणि पळत पळत जाऊन घेऊन येते. सो गिम्बल घरी राहिलेला आहे आणि ते आता आणायला चाललो. कारण की फोटो चांगले चांगले काढायचे, व्हिडिओ चांगले चांगले शूट करायचे. आणि एवढं घेतलंय मागाचं आणि मग ते नाही यूज केलं तर मग मला पण कसं तरी वाटणार. सो बाय. हाय गाईस. हे काय लोणाची ट्रॅफिक, बापरे. ट्रॅफिक बस ट्रॅफिकच. ते काय नाही. केवढं ट्रॅफिक यार. श्री काय तुला लक्षात असतं तरी तू घ्यायची. अरे ठीक आहे, सॉरी दादा. नो एंट्री तिकडून. ते येणाऱ्या गाड्या, जाणाऱ्या गाड्या. असं कसं जाते? थांबून राहिले तर असं रूल्स तोडायचे असतात का? त्यामुळे असं झालं. आणि एवढ्या सगळ्या स्ट्रगल नंतर ना आम्ही हायवेला लागलो. ॲक्च्युली काय झालं, माझं गिम्बल होतं जे शूट करण्यासाठी यूज करतात ते, आणि ते मी घरी विसरले. आणि ते एवढं कॉस्टली आहे आणि ते मी घेतले आणि ते मी आत्तामध्ये यूज नाही केले जसं घेतले तसं. सो मला असं वाटलं घेतलं तर ते यूज पण झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही परत घरी गेलो ते आणण्यासाठी. आणि त्यानंतर लागली होती भूक, कारण की निघता निघता ऑलमोस्ट 1-1:30 वाजले होते. आणि आता जर पुढे थांबलो असतो तर आम्हाला पोचायला लेट झालं असतं. सो फूड कोर्टला आम्ही थांबलो आणि त्यानंतरनं मॅगडीमधून बर्गर घेतला. आणि गुरु झोपला होता त्यामुळे थांबण्याचा तर प्रश्नच नव्हता कुठे. तर बर्गर घेतला आणि गपचूप खात बसलो गाडीमध्ये. मस्त बर्गर वगैरे खाऊन आम्ही परत एकदा आमच्या जाण्याच्या मार्गी निघालो. अलिबागला पोचलोय आम्ही. पण आम्ही अलिबागला नाही चाललो. गुरु कुठे चाललोय आपण? इकडे बघ. नाही, अलिबागला पोचलोय पण आपण अलिबागला नाही चाललो. किती वाजले जाता मयूर? किती वाजले? आणि तर गुरु पण उठलाय. गुरु हाय कर. हाय एव्हरीवन. क्यूटी उठला माझा. गुरुची गाईस क्यूट दिसतोय ना गुरु? माझी कॅटी कशी दिसतीये? क्यूट क्यूट कॅटी, क्यूट. कॅट पण असेच हे माझं कॅट. गुरु इकडे बघ. दाखव. छान दिसतोय तू. क्यूट दिसतीये. नोजला लागलं तुझ्या? दाखव कुठं लागलं. सो गाईज, आता आम्ही पोचलोय अलिबागला. आणि आमचं जे डेस्टिनेशन आहे ते अलिबाग नाहीये. तर आम्ही अलिबाग पासून म्हणजे आम्हाला आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचायला आणखी 1 तास लागणार आहे इथून. सो आता खायला घ्यायला थोडंसं थांबलोय मुलांना, चिप्स वगैरे. तर इथून आता 1 तासात आम्ही आमच्या रूमवरती पोचतो आणि तुम्हाला सांगतो की रूम कसा आहे कसा नाही ते. आपण कुठे चाललोय मग? काशीद बीच वरती ना. आणि असा सगळीकडे अथांग समुद्र दिसायला लागला की म्हणायचं आपण कोकण पट्ट्याला लागलो आहोत. आणि आम्ही मस्त कोकण पट्ट्याला लागलो होतो. खूप छान वेदर होतं. सगळीकडे पाणी पाणी पाणी. खूप भारी वाटत होतं.
आणि आता फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टवरती येऊन थांबलो होतो आणि त्याचं नाव होतं ला विडा रिसॉर्ट आणि आम्ही तिथे आलो होतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप छान असं वाटत होतं. सगळीकडे झाडं आणि ऑलमोस्ट ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ना ती फॉरेस्ट साईडला आहे. म्हणजे मागच्या साईडला पूर्ण जंगल आहे. तिथे नेटवर्कचा पण इतका प्रॉब्लेम होता, नेटवर्कसुद्धा नव्हतं. पण खूप भारी अशी प्रॉपर्टी आहे. कुणाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की जावा, खूप पीसफुल आहे. आणि हा होता माझा रूम, खूप छान रूम, तुम्ही स्वतः बघा. खूप छान असा रूम होता. एंट्री केल्या एक सुंदरसा बेड, त्याच्यामध्ये थोडेसे बसायला सोफे होते. त्यानंतर रूमला अटॅच स्विमिंग पूल होता, की लहान मुलं असली की बाहेर कुठं घेऊन जायचं, सो रूमला अटॅच्ड असा एक स्विमिंग पूल होता. रूममध्येच पूल असल्यामुळे माझ्या मुलांना तर बाहेर जायचं बिलकुल पण मन झालं नाही. आणि मागच्या साईडला पूर्ण असं फॉरेस्ट होतं, खूप भारी वाटत होतं. मॉर्निंगचा व्ह्यू तर खरंच बघण्यासारखा होता. आणि त्यानंतरच इकडे हा बेड, रूममध्ये पूल तर होता, पण बाथरूममध्ये एक छान असा बाथटबसुद्धा होता. आणि मस्त बाथरूम पण खूप छान क्लीन होतं. तुम्हाला ते थोड्याच वेळात मी दाखवते. ती या इथे चहा कॉफी बनवण्यासाठीचा एक टेबल होता आणि त्याखालीच एक छान आणि मोठा स्पेशियस असा एक फ्रीज पण होता. तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे काय पाणी ठेवायचं असेल तर त्यासाठी छान त्यांनी फ्रीजही प्रोव्हाइड केला होता. आणि हे तुम्ही बघा बाथरूम, खूपच सुंदर असं बाथरूम होतं. खूप क्लीन आणि छान, खूप सुंदर. त्याच्यामध्ये कॅन्डल्स होत्या, मस्त एक मिरर होता मोठाच्या मोठा. त्याच्यामध्ये खूप छान व्हिडिओज बनवलेत मी आणि छान सेल्फीसुद्धा काढल्यात. तर असा होता माझा छान असा रूम. खूप सुंदर अशी जागा आहे ही, खूप भारी वाटलं. सगळं स्वच्छ, न्यू प्रॉपर्टी असल्यामुळं तर विषयच नव्हता स्वच्छतेचा. खूप छान प्रॉपर्टी आहे. गाइस फाइनली आम्ही इथं पोचलोय आणि रूम दिल खुश हो गया. इतकी भारी रूम आहे. रूमच्या आतमध्येच पूल आहे. मायरा तिकडं पूलच्या तिकडं खेळतीये. बाथटब आहे. खूप मस्त मस्त प्लेस आहे ही. मला तर रूम खूप आवडला आणि 2 दिवस आता मस्त इथे एन्जॉय करणार आहे. आणि मी मस्त आता आले इथं बसली. आता चेंज वगैरे करणार आणि मग पाहूयात कुठं आम्ही जातोय फिरायला, कुठं नाही आणि काय काय करतोय तर तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मायरा बघा किती एन्जॉय करते. मायरा मस्त एन्जॉय करते. गुरु पण इथं खेळतोय आणि बस थोड्याच वेळात तुम्हाला मी फ्रेश होते आणि मग भेटते. सो गाईज, दिस इज लाईक कावेरी आता गुरुसाठी जेवण तयार करते. काय कावेरी, काय बनवतीस? डाळ आणि भात. ओके, आम्ही थोडं कॅरी केलं होतं, म्हणजे सगळंच कॅरी केले गुरुसाठी, बिकॉज त्याचे बिचाराचे हॉल नको म्हणून युजली डू दॅट. तर हे डाळ आणि भात काय काय करायला लागतं पोरं असते असं. आणि इथं आमची हाय बाबू. मी ह्या कॅटल बद्दल बोलत होते कालच्या व्हिडिओमध्ये. ओके, ही कॅटल आहे. सांगत होते की ट्रॅव्हलिंग मध्ये आपण हे युजली नाही हे करतो, कॅरी करतो आणि मस्त चांगलं वाटतं ना. पटपट पटपट दाखव जरा आतमध्ये कसं होते डाळ भात शिजते त्याच्याबरोबर. चप्पल घातली मी हे करते, व्हिडिओ करते. चलो
गुरु काय गुरु छान वाटतंय ना संध्याकाळचं. मस्त लाईट वगैरे लावलेत. चलो लेट्स गो. चल जाऊन फिरून येऊया थोडस. अरे गेट बंद आहे. उद्या मॉर्निंगला बीच वरती जाऊयात. उठलं की पहिलं अरे गेट बंद आहे बीच पण वरती. जायला. अरे पण खोलतील ते. चल हाय गुरु. तर कॅप घाल ना. ती कॅप टाक ना रे डोक्यात. थंडी बिलकुल नाही रे. बाहेर बाहेर असं नाही. झाड नाही रात्रीची तोडायची. गुरु तर थोडस बाहेर जातो आणि पाहतो काहीतरी खायला वगैरे डिनर करायला. खाऊन नाही दिलं नेहमीप्रमाणे आणि मायराला काही फिश वगैरे काही खायचं नव्हतं. सो आता मी ह्याच कॅटलमध्ये तिच्यासाठी बनवतीये मॅगी. सो मला ही कॅटल जी आहे ना तर ती इतकी युजफुल झाली आहे ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यामुळं आता तिला नव्हतं खायचं. सो मी इथे येऊन ह्याच्यामध्ये परत एकदा ह्या कॅटलमध्ये मॅगी बनवतीये. सो आता मी डिनर करते आणि तुम्हाला मी उद्या भेटते. कारण की आज तर आम्ही कुठं गेलो नाही. आम्हाला पोचता पोचता 4 वाजले. त्यानंतर घरी आल्यावरती मायरा लगेच स्कूलमध्ये गेली. आता पाहूयात आपण. मी उद्या तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे कुठे जातोय, कुठं जेवतोय आणि बाकी बस आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.